नमस्कार. 24 मार्च 2020 गुढीपाडवा आणि त्याच दिवशीपासून लॉकडाऊन पण चालू होणार होता. मग मी असं ठरवलं की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीच्या किमान 10 ओव्या रोज आपण वाचायच्या. मग पुढचा विचार मनात आला की फक्त आपणच वाचण्यापेक्षा त्या मोठ्याने वाचून रेकॉर्ड करून आणि दांडेकरांची ज्ञानेश्वरीची प्रत माझ्याकडे आहे, त्यामध्ये त्यांनी जे भाष्य केलेलं आहे त्या ओव्यांचं ते निरूपण वाचून जर आपण रोज पोस्ट केलं तर बघूया किती लोकांना त्याच्यामध्ये रस आहे. तर म्हणून अनेक माझ्या ग्रुप्समध्ये मी हे विचारलं की मी असं करणार आहे सुरू, तर ज्यांना रस असेल त्यांनी मला पर्सनल मेसेज करा. आणि त्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत जवळजवळ 100 लोकांनी मला त्याच्यामध्ये रस आहे असं कळवलं. मग तो ग्रुप बनवला आणि गुढीपाडव्यापासून हे सुरू केलं. तेव्हा असं मनात होतं की जरा धाकधूकही होती की 9000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या हे रोज आपल्याला ते रेकॉर्ड करून पोस्ट करणं जमेल का. पण म्हटलं माऊलींनीच आपल्याला प्रेरणा दिली आहे तर माऊलीच ते करून घेतील. आणि खरोखरच यावर्षी जानेवारीच्या अखेरीपर्यंत हे सगळं 9000 ओव्यांचं पठण आणि त्याचं निरूपण हे पोस्ट करून पूर्ण झालं. त्याबद्दल खरोखरच देवाचे मानावे तितके आभार कमी आहेत. आणि तेव्हाच असं मी म्हटलं होतं की पसायदानावरचं एक वेगळं निरूपण मी रेकॉर्ड करून पाठवणार आहे, तर ते आता पाठवते आहे. हे ज्ञानेश्वरी शिकणं किंवा विशेषतः पसायदान हे आमच्या गुरु उत्तराताई शास्त्री, डॉक्टर उत्तराताई शास्त्री यांनी इतकं सुंदर शिकवलं आहे. तर मी जे आता पुढे जे काही सांगणार आहे तर ते बरंचसं उत्तराताईंकडूनच मी शिकलेली आहे आणि इतरही काही थोडंफार जे वाचन केलं त्यातून जे मी तयार केलं आहे ते मी आपल्या पुढे मांडणार आहे. पसाय म्हणजे प्रसाद. प्रसाद या संस्कृत शब्दाचं पसाय हे प्राकृत रूप. ज्ञानेश्वरांनी गीतेवरील भाष्य किंवा टीका म्हणजेच भावार्थ दीपिका सांगितली. ती सच्चिदानंद बाबा यांनी लिहून घेतली. गीतेतल्या 700 श्लोकांचं निरूपण माऊलींनी असंख्य उदाहरणं दृष्टांत देत 9000 ओव्यात केलं. गीतार्थ सांगून झाल्यावर त्यांनी ईश्वराकडे ज्या प्रसादाचं दान मागितलं ते हे 9 ओव्यांचं पसायदान. ज्ञानेश्वर योगी होते. स्वतःसाठी ते काही मागणं शक्यच नव्हतं. त्यांनी मागितलं ते समाजाच्या विश्वाच्या कल्याणासाठी. ज्या समाजाने त्यांचा अक्षम्य छळ केला त्याच समाजासाठी. आता त्याचा अर्थ बघूया. पहिली ओवी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. आता हा पहिलाच शब्द खूप अर्थपूर्ण आहे. एखादं कार्य सांगणं पूर्ण झाल्यावर आपण आता म्हणतो. त्याप्रमाणे भावार्थ दीपिका सांगून झाल्यावर ते म्हणतात आता. मागतात कोणाकडे? पांडुरंग, गणपती, कृष्ण, महादेव अशा कोणत्याही देवतेकडे नाही, तर विश्वात्मक ईश्वराकडे. जो ईश्वर ब्रह्मरूपाने अखिल विश्वाला व्यापून टाकतो, जो सर्वांच्या हृदयात वास करतो, जो आद्य आहे. ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी त्या आद्याच्याच नमनाची आहे. त्या विश्वात्मक देवाला उद्देशून ते म्हणतात, मी जो वाणीचा यज्ञ म्हणजेच वाग्यज्ञ मांडला त्याने संतुष्ट होऊन तू मला पसायदान म्हणजे प्रसादाचं दान द्यावंस. आता कोणता प्रसाद पाहिजे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जे म्हणजे जे मागायचं आहे ते हे. खळ म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, दुष्टपणा. दुष्टांचं दुष्टपण सांडो.
माऊलींची थोरवी कशी आहे बघा. कृष्णाने सुद्धा गीतेत म्हटलंय, विनाशायच दुष्कृतां संभवामी युगे युगे. म्हणजे दुष्टांच्या संहारासाठी मी जन्म घेतो. पण माऊली दुष्ट नाश पावोत असं म्हणत नाहीत. ते म्हणतात दुष्टांचं दुष्टपण सांडो. माणूस जन्मतः चांगलाच असतो. त्याच्या मनाचा गाभा आरंभी शुद्धच असतो. मग षड्रिपू आत शिरतात आणि माणूस नको त्या गोष्टी करायला लागतो. ते 6 विकार गेले म्हणजे खळांची व्यंकटी गेली. त्यांची शब्दांची निवड बघा. ते व्यंकटी जावो असं न म्हणता सांडो म्हणतात, म्हणजे त्याचा पूर्णपणे निचरा होवो. नुसतं एवढं मागून थांबत नाहीत, तर पुढे म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे त्यांना सत्कर्माची आवड लागो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, म्हणजे प्राणी मात्रांची एकमेकांची मैत्री जडावी. बरेचदा मैत्री ही स्वार्थामुळे होते, ती झाली मतलबी मैत्री. त्यांना अभिप्रेत आहे ती जीवाची, जीवाभावाची निरपेक्ष मैत्री. ती सुद्धा केवळ माणसा माणसातली नव्हे, तर सर्व भूतांची. असं मैत्र वाढलं की आपोआपच अखिल विश्वात सगळी जीवनं परस्परांना पूरक सुखदायी होतील. 3री ओवी. दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. दुरित म्हणजे पाप, दुष्कृत्य, त्यांचा अंधार जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. इथे पाहोचा अर्थ पाहणे म्हणजे बघणे असा नाही आहे, तर पहाट होणे, उजाडणे असा आहे. हा उत्तराताईंनीच समजावून दिलेला अर्थ आहे. हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वेळा आला आहे. म्हणजे पापाचा, दुष्कृतांचा अंधार दूर होऊन स्वधर्म सूर्यामुळे उजाडो, स्वधर्म सूर्याची पहाट होवो. स्वधर्म, धर्म हा शब्दसुद्धा उच्चारायची भीती वाटावी असा सध्याचा काळ आहे. पण मुळातच भारतीय संस्कृतीत, विशेषतः गीतेत, धर्म म्हणजे कर्तव्य, स्वधर्म म्हणजे विहित कर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आणि यज्ञ म्हणजे त्या कर्माचं निष्काम भावाने केलेलं आचरण. पण या दोन्ही संज्ञांना हल्ली फारच वेगळे अर्थ प्राप्त झालेत. माऊली इथे असं मागतात की विश्वातील प्रत्येक जण मनोभावे आपलं विहित कर्म आचरो. पुढची ओळ. जो जे वांछील तो ते लाहो. पसायदानातल्या शब्दांना, ओळींना जितकं महत्त्व आहे, तितकंच त्यांच्या क्रमालाही आहे. नाहीतर लोक ही ओळ वेगळी काढून टीका करतात. प्रत्येकाला हवं ते मिळो असं ज्ञानेश्वरांनी कसं म्हटलं? कोणीही काहीही मागेल. अहो, म्हणूनच क्रम लक्षात घ्या. हे मागणं त्यांनी सुरुवातीला नाही मागितलं. आधी काय काय मागितलं? दुष्टांचा दुष्टावा सांडो, त्यांना सत्कर्माची गोडी लागो, सर्व भूतांची परस्परांशी जीवाभावाची मैत्री जुळो, पापाचा अंधार नाहीसा होऊन स्वधर्म सूर्याचा उदय होवो, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो. आता इतकं सगळं घडल्यावर मनात वाईट वांछा, इच्छा कुठून येईल? म्हणून ही ओळ इथे. पुढची ओवी आहे. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी, भेटतू भूता. सकळ मंगळाचा म्हणजे संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठांची, म्हणजे परमेश्वरच करता करविता आहे, आपण केवळ निमित्त मात्र आहोत, अशी निष्ठा असणाऱ्यांची मांदी आळी म्हणजे समूह या पृथ्वी तलावर सर्वांना सतत भेटत राहा. माऊली फक्त ईश्वर भक्त म्हणत नाहीत, कारण देवाची भक्ती करणारे बहुतेक जण सकाम भक्त असतात. ते देवाशी भक्तीचा सौदा करतात. पण इथे जे अभिप्रेत आहेत त्यांची निष्ठा ही अनन्य भक्ती असते. असे लोक स्वतः शुद्ध जीवन जगतात आणि लोकांच्याही जीवनात शुचिता,
पावित्र्य निर्माण करतात. हा मंगळाचा वर्षा म्हणजे मंगलाचा वर्षा. असा सत्संग सर्वांना सतत लाभो हे माऊलींचं मागणं आहे. पुढची ओवी. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. आता बरेच जण ह्याचा उच्चार चला कल्पतरूंचे आरव असा करतात. तो चला नाही आहे, चला आहे. आता हे संत, हे ईश्वरनिष्ठ कसे आहेत याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरातला कवी जागा होतो. ते म्हणतात, हे संत म्हणजे चल कल्पतरूंचं म्हणजे चालत्या फिरत्या कल्पतरूंचं उद्यान आहेत. कल्पतरू एकच आहे, तो अचल आहे. कल्पतरू म्हणजे त्याच्या खाली बसून जी इच्छा आपण करू ते फळ तो कल्पतरू देतो, पण तो एकच आहे, अचल आहे. मात्र संत सगळीकडे फिरून जगदोद्धार करतात आणि ते अनेक असतात, म्हणून उद्यान असं म्हटलंय. चिंतामणी हे रत्न इच्छित फळ देणारं, पण तेही एकच आणि अचेतन निर्जीव. पण संत जणू चेतन जिवंत चिंतामणी, आणि एकच नाही तर चेतन चिंतामणींचं जणू गावच. अर्णव म्हणजे समुद्र. समुद्र हा खारट पाण्याचा असतो आणि न बोलणारा असतो, पण संत हे जणू बोलके अमृताचे सागर. पियुष म्हणजे अमृत. तर बोलतेजे अर्णव पियुषांचे असं बरेच जण म्हणतात, तसं नाही आहे. बोलतेजे अर्णव पियुषाचे. पुढची ओवी. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो. ह्या ओवीतही संतांचंच वर्णन आहे. संत कसे असतात तर ते चंद्रासारखे आहेत. म्हणजे चंद्र जसा ताप दूर करून शीतलता देतो, तसे संत त्रिविध म्हणजे 3 प्रकारचे ताप. कुठले तर आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक असे त्रिविध ताप दूर करतात. पण चंद्राच्या ठिकाणी 3 दोष आहेत. एक म्हणजे त्याच्यावर डाग आहे, दुसरं म्हणजे तो क्षयी आहे, म्हणजे कलेकलेने वाढतो आणि कमी होतो, आणि तिसरा म्हणजे तो परप्रकाशी आहे. पण संतांमध्ये मात्र चंद्राचे गुण असले तरी ते दोष, ते लांछन नाही. सूर्य तेजस्वी असतो, स्वयंप्रकाशी असतो, पण त्याचा दोष म्हणजे तो अत्यंत दाहक असतो. पण संत मात्र तेजस्वी असूनही शांत सात्विक असतात. ते सर्वांचे सोयरे होवोत हे मागणं आहे. लौकिकातले सोयरे म्हणजे आपले नातलग आपलं हित करतीलच असं नाही, पण संत मात्र निरपेक्षपणे लोकांचं कल्याणच साधतात. एवढंच काय, ते ज्याच्यावर कृपा करतात त्यालाही संतच बनवतात. आपल्या एवढीच योग्यता त्यालाही प्राप्त करून देतात. 7वी ओवी. किम बहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित. किम बहुना. आता आणखी काय सांगावं. वर मागितलेल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यावर तिन्ही लोकातील सर्वजण पूर्ण सुखाचा अनुभव करोत असं माऊलींनी मागितलंय. गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सुख हा शब्द नेहमीच आत्मसुख म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख झाल्यावर लाभणारं अखंड निरंतर समाधान या अर्थी आलेला आहे. तिही लोकी या शब्दाचे 2-3 अर्थ संभवतात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोक, किंवा भू, स्वर्ग, पितृलोक हे 3 लोक, किंवा तिही लोकी म्हणजे 3 लोक असा अर्थच नाही, तर त्यांनी असाही होऊ शकतो. म्हणजे वरीलप्रमाणे ज्यांच्या मनातील दुरिताचा अंधार जाऊन स्वधर्म सूर्याचा उदय झाला आहे, जे मनापासून सत्कर्मे करतात आणि ज्यांचं परस्परांशी मैत्र जडलं आहे, अशा लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण व्हावं. पुढे माऊली म्हणतात की असं झालं तरी त्यांनी त्या आदिपुरुषाची भक्ती अखंड करतच राहावी. भजिजो आदिपुरुखी अखंडित.
पुरुखी म्हणजे पुरुषी, बऱ्याच वेळेला पोटफोड्या चा ख झालेला आहे आणि यमक साधण्यासाठी सुद्धा पुरुखी असं इथे घेतलेलं आहे. 8वी ओवी. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. ग्रंथ म्हणजे वेद, भगवद्गीता किंवा ही भावार्थ दीपिका. ह्यात सांगितल्याप्रमाणे जे आचरण करतील, जीवन कंठतील, ह्या लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये ग्रंथ हे ज्यांचं जीवन सर्वस्व होऊन राहिलं आहे ते म्हणजे असे लोक दृष्ट आणि अदृष्ट दोन्हीवर विजय मिळवतील. आता दृष्ट आणि अदृष्ट याचे अनेक अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे ऐहिक, पारलौकिक, बाहेर दिसणारं दृष्ट जग आणि अदृष्ट अंतर्मन, स्थूल सूक्ष्म दृष्टी. आणि आता असं वाटतं की अदृष्टामध्ये हा कोविडचा विषाणूसुद्धा अंतर्भूत होऊ शकेल. आतासुद्धा बघा सगळे सांगतायत ना की स्वच्छता म्हणजेच शुचिता, योगासनं, प्राणायाम यांनी त्याला प्रतिबंध करता येतो, यावर विजय मिळवता येतो. हे झालं शारीरिक पातळीवर. पण टाळेबंदीच्या काळात विशेषतः घरात एकटे असणाऱ्यांना आपण घरात अडकून पडलो आहोत या भावनेने अनेकांना नैराश्याने ग्रासलं. मानसोपचार तज्ज्ञांची सर्वात जास्त गरज ह्याच काळात भासली. मात्र ज्यांना थोडी तरी आध्यात्मिक बैठक आहे, ज्यांचा ग्रंथांचा अभ्यास आहे, जे थोडा तरी मनाशी संवाद साधू शकतात, ते ह्या एकटेपणाचा बऱ्यापैकी सामना करू शकले असावेत. अर्थात मी हे तुमच्या माझ्यासारख्या खाऊन पिऊन सुखी लोकांबद्दल बोलते आहे. ज्यांचं रोजचं जगणंच म्हणजे लढाई आहे, त्यांना अध्यात्माचे डोस पाजण्यात काहीच अर्थ नाही. सामान्य माणसासाठी अध्यात्म ही तशी भरल्या पोटी करण्याचीच गोष्ट आहे. अर्थात संत सिद्ध पुरुषांची गोष्टच वेगळी. आता शेवटची ओवी. एथ म्हणे श्री विश्वेश राव, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ज्ञानेश्वरांनी आपल्या सद्गुरूंना, निवृत्तीनाथांना सर्वात्मक ईश्वरच मानलाय. त्यामुळे हे दान त्यांनी सद्गुरूंना उद्देशून देखील मागितलंय. हे मागणं ऐकल्यावर सद्गुरू विश्वेशाचेही राजे विश्वेशराओ, विश्वेश्वराओ असा शब्द नाही येतो, तर ते विश्वेशाचेही राजे म्हणाले, हे पसाय दान तुला प्राप्त होईल, तुझ्या मागण्या पूर्ण होतील. आणि हा वर मिळाल्यावर ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले. हा झाला पसायदानाचा अर्थ. पण विषय इथे संपत नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की 735 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांसारख्या अधिकारी योग्याने मागितलेल्या आणि त्यांच्या ईश्वरतुल्य सद्गुरूंनी दिलेल्या मागण्या आज तरी खरोखर साकार झाल्या आहेत का? त्यांना अभिप्रेत असलेला समाज आज अस्तित्वात आला का? किंवा भविष्यात तरी येईल का? अशी टीका नेहमी होते. डॉक्टर कल्याणीताई नामजोशी आणि डॉक्टर उत्तराताई शास्त्री यांच्याकडून ज्ञानेश्वरी शिकताना याचा मी काय विचार केला आहे हे सांगण्यापूर्वी 2 ऋषितुल्य व्यक्तींच्या आयुष्यातल्या, त्यांच्या चरित्रातल्या गोष्टी उद्धृत करते. लोकमान्य टिळकांना एकदा एलिझाबेथ बॅरेट नावाच्या विदुषीने विचारलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच असं तुम्ही म्हणता, पण तुमच्या हयातीत तुम्ही भारताला स्वराज्य मिळवून देऊ शकाल असं तुम्हाला खात्रीने वाटतं का? टिळकांनी नकारार्थी उत्तर दिलं. मग त्या बाई म्हणाल्या, तर मग आपण आपल्या बांधवांची फसवणूक करतो आहोत असं नाही तुम्हाला वाटत? टिळक म्हणाले, मुळीच नाही. असं पहा, समुद्रावरून प्रवास करणारं जहाज ध्रुव ताऱ्याकडे नजर ठेवून जात असतं, पण ते काही ध्रुव ताऱ्याला जाऊन पोचत नाही. जहाज जायचं असतं पृथ्वीवरच्याच एखाद्या किनाऱ्याकडे, पण ध्रुव ताऱ्याकडे सतत लक्ष ठेवलं तरच ते त्याच्या इच्छित ठिकाणी जाऊन पोचतं, नाहीतर एखाद्या हिमनगावर आदळून फुटून जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा ध्रुवतारा आपल्या डोळ्यासमोर ठेवला
भूतमात्रांमध्ये खरोखरच मैत्र जुळलं, स्वधर्म सूर्याचा साक्षात्कार झाला तर कितीतरी प्रश्न सुटतील. दुसरी व्यक्ती म्हणजे योगी अरविंद. हे सुद्धा उत्तराताईंच्याकडूनच खूपसं शिकले मी. ते म्हणतात की सजीव सृष्टी निर्माण झाली, त्यात उत्क्रांती होत होत मानव निर्माण झाला. पण इथे उत्क्रांती थांबत नाही. या पुढची उत्क्रांती आहे ती मनाची. योगी अरविंदांनी मन किंवा मानसाच्या उत्क्रांतीच्या 6 अवस्था सांगितल्या आहेत. पहिलं म्हणजे माइंड, मन. आपण ज्या पातळीवर आहोत ते संकल्प विकल्प करणारं चंचल मन. दुसरं आहे हायर माइंड, उच्चतर मन, म्हणजे पशुवत जीवनापेक्षा जरा उच्च पातळी. माणूस प्रयत्नपूर्वक सकारात्मक बदल करू शकतो. तिसरं इल्युमाइन किंवा इल्युमिन माइंड, प्रकाशित मन, ज्ञानाचा प्रकाश, आत्मज्ञान, आत्मा परमात्म्याच्या संबंधाचं ज्ञान. चौथं इंट्युटिव्ह माइंड, साक्षात्कारी अंतर्ज्ञानी मन, म्हणजे आतून संदेश येणं, अंतर्ज्ञान, साक्षात्कार होणं. ओव्हर माइंड म्हणजे अधिमानस, विष्णू शिव अशा देवतांची मनं. स्वतःचा कॉन्शियसनेस म्हणजेच कृष्णा कॉन्शियसनेस. आणि 6 सुपर माइंड, अतिमानस, सुप्रामेंटल कॉन्शियसनेस, सुप्रामेंटल पॉवर. पहिल्या 4 अवस्थांपर्यंत मानवी प्रयत्नांनी पोचता येतं, पण तिथे पोचल्यावर दिव्य शक्ती अवतरित होऊन पुढच्या 2 अवस्था घडवते. योगी अरविंद आणि माताजी यांनी ही दिव्य शक्ती पृथ्वीवर येण्यासाठी अपरिमित प्रयत्न केले आणि 1956 साली ती अवतरित झाली असं माताजींनी जाहीर केलं. त्यांचं म्हणणं, प्रथम ती दिव्य शक्ती काही अधिकारी योग्यता असलेल्या व्यक्तींमध्ये दिसेल. कालांतराने हे बदल पूर्ण विश्वात आविष्कारित होतील. आतापर्यंतच्या उत्क्रांतीला लक्षावधी वर्ष लागली, पण आता ते काही शतकातच घडेल. ॲटॉमिक फिजिक्समधले संशोधकही सांगतात की वी आर पासिंग थ्रू अ जम्प इन एव्होल्युशन. आता या सगळ्याचा पसायदानाशी काय संबंध? पुन्हा अरविंदांच्या सावित्री या महाकाव्यातील एक उदाहरण, पुन्हा एकदा उत्तराताईंचे आभार मानून. हाऊ सेज दाव दॅट द लाईट कॅन नेव्हर एंटर ह्युमन माइंड? इफ द चेंबर्स डोअर इज अ लिटल अजार, व्हॉट कॅन देन हिंडर गॉड फ्रॉम स्टीलिंग इन? दिव्य प्रकाश मानवी मनात प्रवेश करूच शकत नाही असं तुम्ही कसं म्हणता? तुमच्या मनोदालनाचा दरवाजा किंचित जरी किलकिला असला तरी ईश्वराला आत शिरण्यापासून कोण आणि काय अटकाव करू शकेल? आणि प्रत्यक्ष परमेश्वर मनात शिरल्यावर तिथे दुरिताला थाराच नाही ना. तुकोबांच्या ओळी आठवतात. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोधे केले मन रीते. इथे एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. ज्ञानदेवांचा जन्म 1275 साली कृष्णाष्टमीला झाला, मध्यरात्रीच. तारीख होती 15 ऑगस्ट. त्यानंतर 600 वर्षांनी 1872 साली योगी अरविंदांचा जन्म 15 ऑगस्ट रोजी झाला. तिथी होती कृष्णाष्टमी. हा योगायोग की ईश्वरी संकेत, ज्याचा त्याने विचार करावा. ती अरविंदांनी वर्णिलेली दिव्य शक्ती म्हणा, ज्ञानेश्वरांचं पसायदान म्हणा, इथे अवतरित झालेलं आहे. पण जोपर्यंत आपण आपल्या मनाची कवाडं उघडत नाही तोपर्यंत ते आत कसं प्रवेश करणार? आपल्या घरापर्यंत वीज आलेली आहे, पण आपण घरात वायरिंग करून बल्ब लावून बटन दाबेपर्यंत घरात उजेड कसा पडणार? घरात वायफाय आहे, पण पासवर्ड घालून आपण त्याच्याशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत ते असलं काय आणि नसलं काय? फायर स्टिक, रेडिओ, टी व्ही याच्यावर असंख्य गोष्टी उपलब्ध आहेत, पण आपण त्या चॅनेलशी कनेक्ट झाल्याशिवाय काहीच दिसणार नाही. म्हणून मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला पसायदान साकार झालेलं आहेच. खोटी आहे, कमतरता आहे ती आपण त्याच्याशी कनेक्ट होण्याची. प्रत्येक गोष्टीकडे बघायचे अनेक दृष्टिकोन असतात. सध्या धुमाकूळ घालत असलेल्या किंवा नशिबाने आता जरा ओसरलेल्या करोनाचे दुष्परिणाम आहेत हे निर्विवाद.
पण करोनाचे फायदे बघायचे झाले तर त्याने आपल्या सर्वांनाच काही अंशी तरी अंतर्मुख व्हायला भाग पाडलाय, हे नक्की. सतत बाह्य गोष्टींची लागलेली चटक, चंगळवाद यांना नाईलाजाने का होईना थोडा तरी लगाम बसलाय. नीड आणि ग्रीड यातला फरक नक्की अधोरेखित झालाय. आपण सर्वांनी आणि इतर लाखो जणांनी काही ना काही रूपाने बाधितांना मदत करून भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे हे कित्येक प्रसंगातून सिद्ध केले. स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून हजारो कोविड लढवय्ये रात्रंदिवस झुंजले आहेत. अतिशय कठोर परिश्रम करून अतिशय अल्प काळामध्ये लस विकसित केली आहे. स्वधर्म सूर्याची पहाट यापेक्षा काय वेगळी असते? कित्येक तरुणांनी एकट्या राहणाऱ्या म्हाताऱ्या माणसांना या काळात सर्वतोपरी मदत केली. ते म्हणजे ईश्वरनिष्ठांची मांदियाळीच नव्हेत काय? ज्ञानदेवांनी ज्या विश्वात्मक देवाला आवाहन केलं तो अंश रूपाने आपल्यातही आहेच ना. म्हणजेच एका अर्थी ती साध माऊलींनी आपल्यालाही घातलीच आहे ना. मग त्याला प्रतिसाद देण्यात आपण का करंटेपणा करतो आहोत? म्हणून मला वाटतं नाव द बॉल इज इन आवर कोर्ट. ती दिव्य शक्ती, ते प्रसादाचं दान आपल्या उंबरठ्यापाशी ताटकळत उभं आहे. अवकाश आहे तो आपण दार किलकिलं करण्याचा. हरिओम. मी पसायदान रेकॉर्ड करून त्याचा ऑडिओ पण पाठवते आहे आणि पसायदानाचे अचूक शब्दसुद्धा लिहून पाठवते आहे. धन्यवाद.